या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सप्तशृंगी देवीची अद्भुत कथा. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंग पर्वताच्या शिखरावर सप्तशृंगी देवीचे दिव्य मंदिर आहे. देवीचा वास ज्या पर्वतावर आहे त्याला 7 शिखरे असल्यामुळे तिला सप्तशृंगी देवी असे नाव मिळाले. ही देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक असून तिची स्वयंभू मूर्ती अत्यंत भक्तप्रिय आहे. देवीला महिषासुरमर्दिनी असेही म्हणतात, कारण तिने महिषासुर नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध केला होता. पुराण कथानुसार महिषासुर हा एक अत्यंत बलशाली आणि क्रूर राक्षस होता. त्याने घोर तपस्या करून भगवान शंकरांकडून एक वरदान मिळवले, कोणत्याही पुरुषाकडून माझा वध होणार नाही. या वरदानामुळे महिषासुर गर्विष्ठ झाला आणि त्याने संपूर्ण स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात आपली दहशत माजवली. त्याने स्वर्गावर हल्ला करून इंद्रासह सर्व देवतांना हुसकावून लावले. संपूर्ण सृष्टी भयभीत झाली होती. मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपले तेज एकवटले आणि त्यापासून एक दिव्य स्त्री शक्ती प्रकट झाली, तीच सप्तशृंगी देवी. महिषासुराने जेव्हा देवीला लढाईसाठी आव्हान दिले तेव्हा देवीने 8 हातांमध्ये विविध शस्त्रे घेतली, रथावर आरूढ झाली आणि रणांगणात उतरली. या महायुद्धात देवीने राक्षसांचा मोठा संहार केला. शेवटी महिषासुराने महिषा म्हणजे म्हैसाचे रूप धारण करून युद्ध सुरू केले. पण देवीने आपल्या तीक्ष्ण त्रिशूळाने त्याचा वध केला आणि संपूर्ण जगाला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. जेव्हा देवीने महिषासुराचा वध केला आणि संपूर्ण सप्तशृंग पर्वताचे रक्षकपद स्वीकारले तेव्हा ती आपली मान थोडी वाकवून संपूर्ण पर्वतावर लक्ष ठेवू लागली. सप्तशृंग पर्वत हा घनदाट जंगल आणि डोंगराळ भाग आहे. तिथे अनेक साधू, संत, भक्त आणि साधक तपश्चर्या करत असतात. या संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि भक्तांची काळजी घेण्यासाठी देवीने आपली मान किंचित वाकवली. देवीचे हे रूप म्हणजे भक्तांवरील तिच्या अखंड कृपादृष्टीचे प्रतीक मानले जाते. भक्त असे म्हणतात की देवी फक्त मंदिरात स्थिर मूर्ती स्वरूपात नाही, तर ती आपल्या भक्तांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवते. ती भक्तांच्या अडचणी, संकटे आणि दुःख जाणते. जेव्हा एखादा भक्त संकटात असतो तेव्हा देवी त्याच्या रक्षणासाठी धावून जाते. देवीच्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तिच्या देखरेखीखाली असल्याची जाणीव होते. त्यामुळे त्यांचा श्रद्धेवरील विश्वास अधिक दृढ होतो. भक्त मोठ्या भक्तिभावाने देवीला हाक मारतात आणि ती त्यांना संकटाच्या वेळी आधार देते. म्हणूनच सप्तशृंगी देवीचे वाकलेले स्वरूप हे भक्तांसाठी एक संरक्षण कवचच आहे. जिथे संकटे असतील तिथे देवीचे संरक्षण असते. सप्तशृंगी देवीच्या भक्तांना खात्री आहे की देवी त्यांच्यावर सदैव कृपा करीत आहे. म्हणूनच भक्त महाआरती, देवीची ओटी भरणे आणि नवरात्रोत्सवात सप्तशृंगी देवीचे विशेष पूजन करतात. देवीच्या चरणी आल्यावर भक्त शांत, सुरक्षित आणि ऊर्जावान वाटतात. तिच्या मंदिरात आल्यानंतर तू माझी काळजी घेशील अशी भक्तांची श्रद्धा अधिक दृढ होते. महिषासुराचा वध करून सप्तशृंगी देवीने सिद्ध केले की अधर्म कितीही शक्तिशाली असला तरी तो शेवटी धर्माच्या तेजाने नष्ट होतो. आजही सप्तशृंगी देवी भक्तांच्या संकटाचे निवारण करणारी आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरून आणणारी देवी आहे. जो कोणी श्रद्धेने आणि भक्तिभावाने तिच्या चरणी येतो त्याला देवीच्या कृपेचा लाभ नक्कीच होतो. नमस्तस्ये 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 नमो नमः.